जेव्हा स्वामी विवेकानंद घडले तेव्हाचं त्यांचं पूर्ण लाईफ बदललं. पण विद्यार्थी दशेत लहान असताना बालपणामध्ये स्वामी विवेकानंद अतिशय रागीट होते, खूपच. पण तेवढंच अतिशय बिलकुल तीक्ष्ण, बिलकुल चाणक्य. त्यांच्यामध्ये हुशारी होती, पण राग त्यांना अतिशय भयानक येत होता. आणि म्हणून त्यांना बालपणामध्ये शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भांडणं होत होते. आणि शाळेमध्ये भांडणं होत असल्यामुळे आपण पाहतो समाजामध्ये कधी कधी शाळेमधून तक्रारी जेव्हा येत होत्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांना शाळेतून काढून टाकलं बालपणातच. त्या चिडकोपणामुळे, रागीट स्वभावामुळे दुसऱ्या मुलांवरती एक प्रकारचं त्या बालपणातलं राग व्यक्त करत होते. आणि म्हणून शाळेतील शिक्षकाने त्याची तक्रार आईपर्यंत आणली, शाळेतून काढली. त्याच वेळेला त्यांच्या आईने स्वामी विवेकानंदला घरी शिकवणं सुरू केलं. म्हणजे आईसारखंच काम करायचं. आया भोजन देणे, आंघोळ करून देणे, कपडे घालणे, पुसून देणे, ब्रश करून देणे, लहान असं. दोन म्हणजे पहा, त्यांचं बालपण सांगत तुम्हाला. आणि नंतर स्वामी झाले तर ते काही पाच काम नाही. तर त्या आया असताना सुद्धा एकदा आई नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंदची आई थोड्या बाहेर गेल्या होत्या. त्या दोन आया घरी असताना स्वामी महाराजांना एवढा राग आला, भयानक चीड निर्माण झाली. आणि त्या चिडेमध्ये त्यांचं ते शरीर आणि संपूर्ण समोरच्या त्या दोन आयांना अतिशय सहन सुद्धा होत नव्हतं, जवळ जाऊ शकत नव्हते. लगेच ओरड झाली इकडे तिकडे. त्याच वेळेला मग त्यांची आई आतमध्ये आली आणि आईला सांगितलं की स्वामीजी असे असे करून राहिले बा, म्हणजे नरेंद्र असे तसे करत आहेत बा बालपणातलं. आणि म्हणून त्याच्या आईला थोडस माहित होतं, किती म्हटलं तर आईला मुलाचा स्वभाव माहित असते. त्या यांना सांगितलं नरेंद्रच्या आईंनी की तुम्ही याच्यावर दोन, त्याला आपण काय म्हणता माठ, दोन मुंड, दोन चरगा त्याच्या अंगावर का करा, पाणी टाका, पाणी होता. म्हणजे आपोआप याचा का होईल, राग थंड होईल. आणि तसंच त्याच्या त्या दोन आया होत्या, त्या आयाने केलं आणि तेव्हा त्याचा राग कमी झाला. विद्यार्थी दशेमध्ये लहानपणामध्ये खूप चिडखोर होते. आणि मग त्याने ठरवलं, त्याच्या आईने त्याला सांगितलं की बापू बेटा, तू हे जे असं करत आहे, वागणूक देत आहे, हे बरोबर नाही. थोडस आईचं नरेंद्रला पटत होतं. पण कुशाग्र बुद्धिमत्ता, हुशारी, संस्कृत, इंग्रजी, बंगाली, भरपूर भाषा त्यांचा वर्चस्व होता. आणि जेव्हा थोडस आईने सांगितल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की नाही, आपण जे वागतो ते बरोबर. मार्केटला जातो आणि एक रामाची मूर्ती विकत आणली त्यांनी. मुलं लक्षात घ्या, मुलं सर्वांसाठी आहे. प्रेरणा कशी घेतात ते सांगतो तुम्हाला मी, तुम्ही प्रेरणा घ्या. आम्ही उपक्रम यासाठी करतो. जसे सर आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रापर्यंत आपलं चमकत आहे, तसं तुम्ही जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा आपल्या शाळेचं नाव, स्वतःच्या गावाचं नाव समोर न्या, उंच न्या, उंच करा. जेव्हा त्यांनी रामाची मूर्ती आणली, आईला सुद्धा सांगितलं नाही. आणि आपले सर्व जवळपासचे मित्र सोबत घेऊन तो त्या ठिकाणी बसला. घराच्या बाजूला अशी गच्ची बनतात, त्या गच्चीवरती. आणि तेव्हा त्याने थोडं ध्यानस्थ, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन हा सर्वात महत्वाचा गुण आहे.